नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे सरन्यायाधीश BR गवई यांनी पहिला जो आपला निकाल दिलेला आहे तो आहे पुण्यासंदर्भातला. पुण्यातील 30 एकर जागा ही बिल्डर, नोकरशहा आणि राजकारणी या त्रिकुटानं कशा प्रकारे लाटली आणि पुणेकरांच्याच ऑक्सिजन पार्कवरती कसा डल्ला मारलेला होता आणि त्याच्या आधारे हजारो कोटी रुपये कसे कमवायचे याचा प्लॅन कसा आखला होता, तो सर्व प्लॅन गवई यांच्या निकालामुळे उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळं एकतर त्यांनी हा पहिला निकाल दिला, पुण्यासंदर्भातला निकाल दिला, पुण्याच्या 40-50 लाख लोकसंख्येला दिलासा देणारा हा निकाल ठरणारा आहे. त्यामुळं या सगळ्या निकालातनं पहिली गोष्ट जी जाणवलेली आहे ती म्हणजे गवई यांनी जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांच्या विरोधात आपण निकाल देऊ शकतो त्याचीच निवड त्यांनी या निकालाद्वारे केलेली आहे. आणि मला वाटतं हे फार प्रतिकात्मक आहे की त्यांनी पहिला निकाल देताना विशिष्ट प्रकरणाची निवड करणं हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं दिसतं आहे आणि त्यातनं सत्ताधाऱ्यांना किंवा जे चुकीचे काम करत आहेत त्यांना एक प्रकारे मोठा तडाखा दिलेला आहे. गवई यांच्यासमोर दुसरं जे प्रकरण आलेलं होतं ते प्रकरण आलेलं होतं मध्य प्रदेशचे मंत्री जे शहा आहेत त्यांचं. शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल जे काही उद्गार काढलेले होते त्या उद्गाराबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला होता. या आदेशाच्या विरोधात शहा हे सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी गवई यांनी अशा पद्धतीने झापलं की तुम्ही मंत्री असून अशा प्रकारची विधानं कशी काही करू शकता आणि तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला याबद्दल तुम्हाला थोडंफार तरी काही वाटतं की नाही, अशा शब्दांमध्ये कान उघडणी केलेली होती. त्यामुळं गवई यांची पुढची सरन्यायाधीश म्हणून जी काही दिशा असेल ती दिशा या दोन्ही प्रकरणामधनं स्पष्ट झालेली आहे. तरी पण पहिला जो निकाल आहे त्याविषयी आणखी स्पष्टपणे बोलणं आवश्यक आहे. पुणेकरांच्या हिताचा निर्णय गवई यांनी घेतलेला आहे. जवळपास 1998 सालापासून हे प्रकरण सुरू होतं. 27-28 वर्ष या सगळ्या प्रकरणाला लागलेली आहेत. 30 एकर जागा जी वन विभागाची होती ती जागा बिल्डरांना देण्याचा प्रयत्न हा तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी केला. बरं, ही जागा देताना ते कशा पद्धतीने दिली हे देखील आपण पाहायला हवं. कोणीतरी चव्हाण नावाचा शेतकरी येतो, त्या शेतकऱ्याला 1 वर्षासाठी ही जागा दिली जाते. त्यानंतर तो शेतकरी पुन्हा सरकारकडे अर्ज करतो आणि ही जागा सरकार त्याला विकतं. चव्हाण नावाचा शेतकरी मग 3 बिल्डर ज्याच्यामध्ये रहेजा आहेत, ऑक्सफर्ड आहे आणि सिटी ग्रुप देखील आहे, जे पुण्यातले जे नामांकित बिल्डर आहे त्या 3 बिल्डरांना ती जमीन तो विकतो. त्या ठिकाणी मोठं कॉम्प्लेक्स उभारण्याचा हा प्लॅन या 3 बिल्डरांचा असतो. या 3 बिल्डरांच्या पाठीमागे कोणकोणते राजकीय नेते आहेत हे काही मी उघडपणे सांगायला नको आहे. याच्या 3 बिल्डरांमध्ये अनिरुद्ध देशपांडे आहेत, त्यानंतर अनिल सेवलेकर आहेत आणि या दोन्ही बिल्डरांना पुण्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोणत्या बड्या नेत्यांचा पाठिंबा आहे हे उघडगुपित आहे. त्यामुळे अशा बिल्डरांच्या घशामध्ये हा जमीन घालण्याचा प्लॅन प्रशासनानं आखला, त्याला राजकारण्यांना साथ दिली आणि त्याच्यामध्ये या 3 बिल्डरांनी किमान 2 ते 3 हजार कोटी रुपयांची संपत्ती निर्माण करण्याचा प्लॅन रचलेला होता. एक तर ही सरकारची जागा होती. दुसरं याच्यामध्ये प्रकरण काय झालं की ही जागा वन विभागाची आहे की नाही यासाठी पुरातत्व विभागाकडे दाद मागण्यात आली आणि या बिल्डरांची एवढी मोठी धमक की त्यांनी पुरातत्व खात्याचे देखील दाखले बदलले. खरं तर या प्रकरणी देखील त्यांच्यावरती गुन्हे दाखल होण्याची गरज आहे. आतापर्यंत फक्त अशोक खडसे जे तत्कालीन उपवनसंरक्षक होते त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालेला आहे. पण याच्यामध्ये तत्कालीन कलेक्टर विजय माथनकर असतील, विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल असतील, महसूल मंत्री नारायण राणे असतील आणि हे जे 3 बिल्डर आहेत या 3 बिल्डरांना देखील FIRच्या कचाट्यामध्ये आणणं आवश्यक झालेलं आहे. आता ही जी कोर्टाची ऑर्डर आहे या कोर्टाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा करायला का हरकत नाही. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझं सरकार हे पारदर्शकरित्या काम करेल. मग आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तुमचा पारदर्शकपणा दाखवण्याची संधी या निकालानं देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलेली आहे. एवढंच नाही तर पुण्यामध्ये अशाच प्रकारे जागा लाटण्याचा देखील अनेक कट या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. कुदळवाढीचं देखील प्रकरण त्याच्यामध्ये आपण या दृष्टीनं पाहू शकतो. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं देर से सही लेकिन थोडी दुरुस्ती तरी केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. एखाद्या प्रकरणाला 30-30 वर्ष लागणं ही फार शोचनीय गोष्ट आहे. या कालावधीमध्ये तिथे जर बांधकाम झालं असतं, ट्राय पार्टी ॲग्रीमेंट जर झाले असते
तरी न्यायालयाचा आदेश येऊन उपयोग झाला नसता. त्यातल्या त्या एक गोष्ट सुखावं आहे की त्या ठिकाणी न्यायालयाच्या एका आदेशामुळं बांधकाम होऊ शकलं नाही. त्या ठिकाणी बिल्डरांनी कॉम्प्लेक्स बांधून त्या जागा जर रहिवाशांना विकल्या असत्या तर त्या निकालाचा काही उपयोग झाला नसता. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर तरी देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कठोर आणि सक्त कारवाई करायला पाहिजे ही पुणेकरांची अपेक्षा राहील. तरच फडणवीस यांच्या सरकारचा कारभार हा पारदर्शक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. पात्रा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.